बोला पुंडलिक आपुलिया बळे नाही मी बोलत, आपुलिया बळे नाही मी बोलत, सका कृपावंत वाचा त्याची, सका भगवंत वाचा त्याची, साळुंकी मंजूळ बोलत शिवानी, साळुंकी मंजूळ बोलत शिवानी, शिकविता धनी वेगळाची, काय म्या पामरे बोलावे उत्तरे, काय म्या पामरे बोलावे उत्तरे, परिता विश्वंभरे बोलाविले, साळुंकी मंजूळ बोलत शिवानी, शिकविता धनी वेगळाची, तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा, तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा, वागवे पांगुळा पायाविने, साळुंकी मंजूळ बोलत शिवानी, शिकविता धनी वेगळाची, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे या, दुसरे चरण संतांची या, त्यांची कृपा दाने कसे संसार, त्यांची कृपा दाने कसे संसार, बाबाजी सद्गुरु दास तुका, दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, दास तुका, त्यांची कृपा दाने कसे संसार, त्यांची कृपा दाने कसे संसार, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांचे कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा,
गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं ब्रह्मातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम नमो व्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वस्वविद्यात्मरूपा देवा तुची गणेश सकलार्थमती प्रकाश मने निवृत्तिदास अवधारी जोजी। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचनी अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पूर्वक जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार न्याता। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठला। आपुल्या बळे नाही मी बोलत आपुल्या बळे नाही मी बोलत सका कृपावंत वाचा त्याची सका भगवंत वाचा त्याची साळुंकी मंजूळ बोलत शिवानी शिकविता धनी वेगळाची। संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाचं भूषण एक फार मोठं त्यागी व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अखंड साधना करत असताना आपल्या जीवनामध्ये साध्य प्राप्त झालं पाहिजे आणि साध्य प्राप्त करत असताना साधनेचा देखील आपल्याला विसर पडता कामा नये। जशी आपली साधना अंतःकरणापासून चाललेली असते तशी त्याची फलश्रुती सुद्धा निश्चितपणाने त्या साधकाला आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असते। म्हणून साधकाचं जीवन नेहमी साध्याकडे लक्ष केंद्रित झालेलं असलं पाहिजे आणि साधक जेव्हा अंतःकरणापासून साधना करत असतात तेव्हा त्या साधकाला आपल्या साधनेच्या द्वारा साध्याची प्राप्ती होत असते। अशी साधना ज्याने मोठ्या प्रेमानं केली आणि मोठ्या प्रेमानं आज ज्यांचा विचार मोठ्या प्रेमानं आपल्या जीवनाला परिवर्तनाची दिशा देण्याचं सातत्याने काम करतो, ज्यांच्या विचाराची आज या विज्ञान युगामध्ये नितांत आपल्याला गरज आहे। विज्ञान युगानं किती जरी प्रगती केलेली असली विज्ञानानं केलेल्या प्रगतीचा आम्हाला सार्थ स्वाभिमान आहे, त्याबद्दल कुठल्याही प्रकारचं दुमत नाहीये। कारण विज्ञानाच्या द्वारा भौतिक सुख तयार झाली पण मानसिक सुख आणि मानसिक शांती जर जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायची असेल तर भगवत नामाच्या चिंतनाची नितांत गरज आहे। म्हणून जीवन जगत असताना आमची दररोजची बैठक आध्यात्मिक तर असलीच पाहिजे परंतु आमची दृष्टी मात्र विज्ञानाची सायन्सची असली पाहिजे। अध्यात्म आणि विज्ञान याचे सांगड घालून जेव्हा जीवनामध्ये डोळस वृत्तीनं परमार्थ केला जातो तो आनंद आगळा वेगळा आहे। जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं श्रद्धास्थान श्रीमंत जगद्गुरु तुकोबर आहे। त्यांच्या अभंगाचं गुरुदेवांच्या आशीर्वादाने या प्रसंगी आपण चिंतन करत आहोत। यथामती अल्पबुद्धीने चिंतन करत असताना मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव
अतिथी देव भव. आई वडिलांची कृपा, आजोबांची प्रेरणा आणि सद्गुरु माऊलींचा मिळालेला आशीर्वाद या त्रिवेणी संगमाच्या द्वाराच गुरुदेवांच्या आशीर्वादाने माझ्यासारख्या व्यक्तीला गुरुदेवांच्या आशीर्वादाने आपणासारख्या सुजान महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये चिंतन करण्याचं सद्भाग्य प्राप्त होत आहे. सद्गुरु माऊलींच्या कृपा आशीर्वादाने आपला वकिली व्यवसाय सांभाळत हा लागलेला छंद देवा मोठ्या प्रेमानं तो किती आवडीनं स्वीकारतोस. लेकरू बोबडं जरी बोलू लागलं तरी बोबड्या बोलाचं आई वडील नेहमी कौतुक करत असतात. खऱ्या अर्थानं मी कोण बोलणारा, आपुलिया बळे नाही मी बोलता, आपुलिया बळे नाही मी बोलता, आपुलिया बळे नाही मी बोलता, आपुलिया सका कृपावंता वाचाची, 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 वाचाची साळुंकी मंजूळ बोलत सेवा, साळुंकी मंजूळ बोलत सेवा, सका कृपावंता वाचाची, सका कृपावंता सकाकृपावंता वाचाची, सकाकृपावंता वाचाची, सकाकृपावंता वाचाची, सकाकृपावंता वाचाची, वाचाची साळुंकी मंजूळ श्रीमंत जगद्गुरु तुकोबा यासारखे महात्मे मोठ्या प्रेमानं बोलतात. मी कोण बोलणारा देवा, करता करविता तोयस, ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान देखील हलू शकत नाही, असा करतो मान्यता करतो, ज्याचा आदेश सर्वांना मान्य करावा लागतो, ज्याचा संदेश सर्वांना मान्य करावा लागतो. वास्तविक पाहता म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगाते चालिता.
माझ्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये अतिशय गोड वर्णन केलेले आणि ज्ञानराजांच्या ज्ञानेश्वरीची हजारो पारायण करणारे श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय. मी कोण बोलणार आहे? मज पामरा हे काय थोरपण पायीचे वाहन पायीवरी. खरे महात्मे मोठेपणा आपल्याकडे कधी घेत नसतात. नम्रता हा जीवनातला फार मोठा अलंकार असतो. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. आपल्या पुण्य पावन नगरीमध्ये गेली 23 वर्षापासून संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह पुढच्या वर्षी 2 तप पूर्ण होतात आणि त्याच्या पुढच्या वर्षी रौप्य महोत्सव. काय योग आहे असणार. गुरुदेवांच्या आशीर्वादाने आपल्या जुन्या गावामध्ये परवाच कालच्या 8 तारखेला आलो होतो. आराध्य देव शिवशंकराच्या आशीर्वादाने अधिष्ठानापुढे असणारं चिंतन झालं आणि त्याच वेळेला आदरणीय चोपदार यांनी मोठ्या प्रेमानं आपल्या ह्या पवित्र परिसरामध्ये सुद्धा नांदुर्ग्याचाच एक नवीन असणारा भाग आणि तिथे आपली सेवा घडावी. आपली कुठलीही तारीख सांगा. आणि तेव्हा त्याच वेळेला त्यांना 20 तारीख सांगितली आणि मोठ्या प्रेमानं आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी चिंतन घडत आहे. आपल्या पुण्यपावन नगरीतली सर्वच ग्रामस्थ मंडळी मान्यवर उपस्थित आहेत. मॅक्झिमम जास्तीत जास्त संख्येने उपस्थित आहेत. पंचकृषीतील असणारे प्रवचनकार, कीर्तनकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये गुरुदेवांच्या आशीर्वादाने यथामते अल्पबुद्धीने अभंगाची आपण निमित्त मात्र सोडवणूक करणार आहोत. कुठली गोष्ट माणसाला पचवता आली पाहिजे. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लिंतर, डुबने को अभिमान. कुठल्याही प्रकारचा अहंकार आपल्याकडे येता कामा नये. संत मायबापांचं जीवन किती नम्रतेवर आधारलेले हो. नम्रता हा जीवनातला फार मोठा अलंकार आहे. ज्ञान सुद्धा माणसाला पचवता आलं पाहिजे, विद्वता पचवता आली पाहिजे, सत्ता संपत्ती सुद्धा पचवता आली पाहिजे. अखंड पाण्यानं वाहणारी नदी आपल्या पाण्याचा आवाज कधीच करत नसते. प्रचंड फळं लागलेला वृक्ष नेहमी खाली झोकलेला असतो. तसं नम्रतेचा अलंकार ज्याने आपल्या जीवनामध्ये प्राप्त केलेला असतो ते महात्मे आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं असा गोड आनंद घेतात. कालच्या 21 तारखेला जुलै महिन्यामध्ये गुरुपौर्णिमा झाली आणि आमचं भाग्य वारकरी संप्रदायातले महामेरू ज्ञानेश्वरी पारायणाचे जनक आदरणीय गुरुवर्य तात्यासाहेब वास्कर महाराज यांची कृपा आणि त्यांचेच सुपुत्र आमचं श्रद्धास्थान ज्यांनी काही काळ वकील व्यवसाय केला, काही काळ न्यायाधीश म्हणून काम केलं, असे आदरणीय दादा विठ्ठलदादा वास्कर महाराज जेव्हा मोबाईलवरती संपर्क होते, काय आमचं भाग्य म्हटलं की लेकराची आठवण जसं आईवडिलांना व्हावी तसे गुरुमाऊलींच्या मुखातून आम्हाला आशीर्वाद मिळतात, ते आमच्या जीवनाचं भाग्य म्हटलं. गुरुवरे वास्कर महाराज, गुरुवरे देवकर महाराज, गुरुवरे आजरेकरांचा फड यांचा फार मोठा त्याग आहे. हे वास्तविक पाहता जीवनामध्ये त्यागाशिवाय कुठली गोष्ट घडू शकत नाहीये. आज हजारो असणारे पारायणाला बसलेले मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या पाठीमागे सिंहाचा वाटा आदरणीय आबासाहेबांचा आहे. आबासाहेबांचं पहाडी व्यक्तिमत्व मोठ्या प्रेमानं त्यांनी सर्वांना एकत्रित करावं आणि मोठ्या प्रेमानं आनंद घ्यावा. गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने एक लागलेली सवय विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद ब्रह्म अमंगळ. माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाने आणि गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादाने कुठल्याच भेदात सापडत नाही. ज्या त्या फळावर जायचं मोठ्या प्रेमानं आनंद असणारा घ्यायचा.
कारण मनातलं द्वैत जोपर्यंत जात नाही तोपर्यंत खरा आनंद नाहीये. द्वैतातून अद्वैतात जाण्यासाठी सद्गुरु कृपेची गरज आहे. कारण द्वैताची झाडणी गुरु विन ज्ञान तया कैसे कीर्तन घडेल नामे. तया कैसे कीर्तन घडेल नामे. तया कैसे कीर्तन घडेल नामे. द्वैताची झाडणी गुरु विना ज्ञान. द्वैताची झाडणी गुरु विना ज्ञान. द्वैताची झाडणी गुरु विना ज्ञान तया कैचे कीर्तन घडेल नामी. तया कैचे कीर्तन घडेल नामी. तया कैचे कीर्तन घडेल नामी. जसं आमच्या माऊली पांचाळ करज खेड्यावरून उपस्थित आहेत बिचारे असणारे. यूट्यूब चॅनलच्या द्वारा हा संत मायबापांच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे, त्यांची अंतःकरणापासूनची इच्छा. मला प्रवासामध्ये असताना त्यांचा असणारा संदेश आला मोबाईलच्या द्वारा. आपण कुठपर्यंत आलात? त्यांना म्हटलं रुईभरपर्यंत आलो. त्यांनी मला प्रश्न केला, सेवा नेमकी कुठे आहे आपली? सेवा म्हटलं नांदूर गेलाय, पण रुईभर मार्गे निघालेलोय. ठीक आहे म्हटले, आम्हाला वाटलं होतं इकडल्या मार्गे येतो म्हटले. वेळेला आवड असेल तर माणसाला सवड मिळते हो. आजच्या काळात किती लोकांना आवड आहे. 2 माजी सरपंच माझ्या पुढे बसलेले, गुरुदेवांच्या आशीर्वादाने आनंद घेत असताना एकाच मोठ्या प्रेमानं मला सांगावंच वाटतं हो, खऱ्या अर्थानं भगवंत तू फार मोठी कृपा केलीस आमच्या जीवनामध्ये. तुझ्या कृपेशिवाय नाही कुठली गोष्ट आम्हाला साध्य होणार. आणि हे साध्य करण्यासाठी प्रेम हृदयापासून असावं लागतं. परमार्थातला बेस जर काय असेल तर प्रेम आहे. प्रेम हा पाया आहे. प्रेमाविना भजन नाकावीन मोती. अर्थावीन पोती वाचून काय. किती गोड शब्दात शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात. कुकिळा सुंदर गाते हो. कुकिळेचा आवाज मंत्रमुग्ध करून टाकतो, हृदयाला जाऊन भिडतो हो. ज्याला स्वर कळाला त्याला ईश्वर कळायला कुठल्याही प्रकारचा वेळ लागत नाही, पण जिजावं लागतं, रियाज करावा लागतो. आहार याच्यामध्ये पथ्य पाळावे लागतात, तर तो गोडवा कायम टिकत असतो. शेवटी भगवंत तुझ्या कृपेचा भाग आहे असणार. तुझ्या कृपेनं सर्व साध्य होतं. हे स्वरयंत्र सुद्धा तुझ्या कृपेने चालतं. आम्ही कोण बोलणार आहेत? एकदा कोकिळेच्या पुढे प्रश्न निर्माण केला, कोकिळा तू एवढं सुंदर गातेस, पण वर्षा ऋतू आला की तू का गायचं बंद करतेस? आम्हाला कळत नाहीये. कारण शहाणी माणसं फार कमी बोलत असतात आणि जास्त ऐकण्याचं काम करत असतात. शहाण्या माणसांच्या जीवनामध्ये वाचाळपणा कधीच आपल्याला ऐकायला मिळणार नाहीये. हे शहाण्या माणसांची लक्षणं आहेत. काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये त्यांना प्रथमतः कळत असतं. कारण वाचाळपणा आपल्या बोलण्यात कधीच असता कामा नये. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसे दयाळ पावे हरी. म्हणून उच्चारावरून माणसाची विद्वत्ता, आवाजावरून त्याची नम्रता आणि दररोजच्या वागण्यावरून त्याचं शील लक्षात येत असतं. कोकिळा तुला एवढा सुंदर कंठ दिला देवानं, पण तो वर्षा ऋतू आला. कारण 6 ऋतू आहेत आणि प्रत्येक ऋतू हे 2-2 महिन्याचे असतात. आता वर्षा ऋतू आल्यानंतर मात्र तू थोडस गायन आपलं बंद करतेस कोकिळा. कोकिळेनं मोठ्या प्रेमानं स्मित हास्य केलं आणि उत्तर दिलं, बाबानो, जिकडे तिकडे पाण्याचे
ढव साठलेले असतात. अनेक डबक्यामध्ये पाण्याचा साठा झालेला असतो. पाण्यामध्ये अनेक वेळेला बेडकं टराव 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 करत असतात. न जाईची ताटा नित्य खटाटोप मंडुकी वटवट तैशेगा प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोती वाचून काय. माझे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी हरिपाठातून अतिशय गोड जसं वर्णन केलेलं आहे. टराव टराव कर्कशपणा बोलण्यात आवाजात आपला कधीच हसता कामा नये. मवाळपणा असावा, जहालपणा असू नये. कोकिळा विचार करते आणि मोठ्या प्रेमानं स्मरण करून चिंतन करून उत्तर देते. बेडकांचा आवाज एवढा वाढलेला असतो की माझ्या आवाजाकडे कुणाचं लक्ष जाणार आहे, म्हणून आपलं गप्प बसलेलं बरं राहील. कारण बेडकांचा आवाज कुठपर्यंत वाढतो, जोपर्यंत डबक्यात पाणी आहे तोपर्यंतच. एकदा डबक्यातलं पाणी संपलं की बेडकाचा आवाज कमी होऊन जातोय. आणि एकदा त्याच्यात पाणी साठलं आणि विशेषतः वर्षा ऋतूमध्ये अनेक ठिकाणी डबक्यात साठलेल्या पाण्यामध्ये बेडकं टराव 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 करत असतो. सांगायचं तात्पर्य कोकिळेचा आदर्श आम्हाला आमच्या जीवनात घ्यावा लागणार. जीवन वास्तविक पाहता पाण्याच्या बुडबुड्यासारखं देवासारखी माणसं पडद्याआड गेली आज आपल्याला पाहायला सुद्धा मिळत नाहीये. कथा कीर्तन करमणुकीसाठी नसतात, मनोरंजनासाठी नसतात. ही गादी आहे. ह्या गादीवरून वाचाळ कधीच बोलू नये. गादीवरून हसवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा विनोद करता कामा नये. गादीचं फार मोठं पथ्य आहे. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पथ्ये सांभाळावी. काम क्रोध लोभ जयाचे अंतरी, काम क्रोध लोभ जयाचे अंतरी, काम क्रोध लोभ जयाचे अंतरी, काम क्रोध लोभ जयाचे अंतरी. नाही अधिकारी ऐसा येते, नाही अधिकारी ऐसा येते, नाही अधिकारी ऐसा येते, नाही अधिकारी ऐसा येते. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी चिंता, हरिमुखी गाता हरपली हरे मुखे गाता हर पले चिंता. चिंता करू नका, शास्त्र सांगतं. उगा गुडघ्यात मान घालायची, मौल्यवान आयुष्य बर्बाद करायचं, काय उपयोगाचं हो? खरी गोष्ट आहे. चिंता कधी करायची नाही. चिंता करून माणूस उदास बनतो. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. अहो सिद्धी सिद्धी म्हणजे काय? मनाची प्रसन्नता हीच खरी सिद्धी आहे. मनामध्ये उदासीनता न येणे हीच खरी सिद्धी आहे. आणि मनाची प्रसन्नता जर असेल त्याच्यासारखं भाग्यवान कोण असू शकणार. आणि म्हणून भगवत नामाच्या चिंतनातून चिंता तर येतच नाही, पण चिंतनाच्या द्वारा चित्ताची चैतन्य अवस्था प्राप्त होते.
आणि मनाची उन्मनी अवस्था प्राप्त होते. जेव्हा चित्ताची चैतन्य अवस्था बनते आणि मनाची उन्मनी अवस्था बनते, तेव्हा स्वस्वरूपाची ओळख होत असते. आणि स्वस्वरूपाची ओळख झाली, देहावरचं तादात्म्य संपलेलं असतं. जोपर्यंत देहाचं तादात्म्य आम्ही विसरू शकत नाहीयेत, देहबुद्धी जोपर्यंत आम्ही विसरू शकत नाहीयेत, तोपर्यंत आम्ही दुःखी आहेत, चिंताक्रांत आहेत. पण देहबुद्धीवरची आसक्ती आमची संपली की खऱ्या अर्थानं आमच्या जीवनामध्ये भगवंता तू हे भाग्य प्राप्त करून दिलेस. आजच्या काळामध्ये खऱ्याची पारख किती लोकांना आहेत, परमार्थात सुद्धा कमर्शियल कधी असता कामा नये. आजकाल तरुण मंडळीकडे व्यसन वाढत चालली. बऱ्याचशा ठिकाणी तरुणी फॅशन मध्ये अडकत चालल्या आणि त्याचं टेन्शन असणारच परिवाराला येऊ लागलं. व्यसन, फॅशन आणि टेन्शन, खऱ्या अर्थानं आम्हाला व्यसन जरूर असावं, पण व्यसन छंद हरीच्या नामाचा, छंद हरीच्या नामाचा, छंद हरीच्या नामाचा, छंद हरीच्या नामाचा, छंद हरीच्या सुचुरभूत सदा वाचा, सुचुरभूत सदा वाचा, सुचुरभूत सदा वाचा, सुचुरभूत सदा वाचा, येथे नसता वियोग, 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 आम्हाला आमच्या जीवनामध्ये नेहमी व्यसन चांगलं लागावं. काही व्यसन माणसाच्या जीवनाला भूषण प्राप्त करून देतात, तर काही व्यसन माणसाच्या जीवनाला दूषण देत असतात. वास्तविक पाहता ज्या तरुणावरती लहानपणापासून चांगले संस्कार घडलेले असतात, ते तरुण कधीच वाईट व्यसनात जात नाहीत. ज्या चिमुकल्या मुलीवरती मोठ्या प्रेमानं लहानपणापासून आईवडिलांचे संस्कार असतात, विडंबन करणारी फॅशन त्यांच्याकडे कधीच येत नाहीये. विशेषतः भारत असणारा संस्कृती प्रधान देश आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेतले. आज आमच्या भारताची संस्कृती जर कुणी टिकवली असेल तर आमच्या माता भगिनींनी टिकवलेली, हे माझं प्रामाणिक मत आहे. माता भगिनी पुरुषांच्या अगोदर उठतात, सर्व असणारी साफसफाई करतात, सडा समर्जन करतात, देवाची पूजा करतात, आपलं कर्तव्य पार पाडत असताना जबाबदारीची कामं पार करतात आणि सर्वांच्या उशिरा झोपतात. प्रत्येकाच्या पोटाची काळजी घेतात असणाऱ्या
पण टाळाचा नुसता आवाज जरी कानावर पडला तरी तेवढ्याच वेगामध्ये मंदिरात येतात. जिथपर्यंत टाळाचा आवाज ऐकलो तिथपर्यंत त्यांची वाटचाल चाललेली असते. पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धीने. म्हणून आमच्या माता भगिनींचे फार मोठे उपकार आहेत. द्रौपदीला तू केसाला पकडून दुःशासनाभर सभेत आणलंस. तिथे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे, प्रतिज्ञा करणारे भीष्माचार्य समोर आहेत बसलेले. आचार्य कृपाचार्य आहेत, गुरु द्रोणाचार्य आहेत, पांडव बसलेले आहेत. माऊलीला वाटलं की हिते हृदयातले सर्वजण असणारे. आपल्याला कुठल्याही प्रकारची भीती नाही. अरे दुःशासना, तू जरी माझ्या केसाला पकडून आणलेला असेल तरी देखील मला न्याय देणारे समोर आहेत. त्या सभेत तू आणलंस मला. पण असेच किरणजीच्या पवित्र हृदयामध्ये आहे. त्याच द्रौपदीला असं दृश्य दिसून आलं की खाली घातलेल्या माना वर सुद्धा करायला तयार नाही. आणि तेवढ्यामध्ये दुर्योधनासारखा विकृत स्वभावाचा त्यानं आमच्या द्रौपदीच्या वस्त्राचं हरण चालू केलं. शेवटी द्रौपदीनं धावा केला, भगवंता तुझ्याशिवाय मला सोडवणारा आता कुणीच नाहीये. जो माझा होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणांगता शरण्य मीची खूप. शेवटी त्याच्याशिवाय सोडवणारा कुणीच नाही. शेवटी भगवंता तूच धावत आलास ना, आलास धावत. केलेलं कर्म कधीच वाया जात नहीं. भगवान के पास देर जरूर है लेकिन अंधेर नहीं है. समय से पहले और भाग्य से अधिक कभी किसी को कुछ नहीं मिलता. जब भाग्यात है उसे लागेल पण मिळणार आहे. कारण कृष्ण भगवंताला आठवण झाली, माझ्या बोटाला छोटीशी इंजुरी झाली होती, जखम झाली होती आणि रक्त वाहू लागलं होतं. वाटलं होतं सुभद्रा असणारे काहीतरी माझ्या जिथे मला जखम झाली तिथे रक्त वाहू लागलेलं आहे, त्याला बंद करण्यासाठी काहीतरी असणारा कपडा आणील. परंतु सुभद्रेने विचार केला, अंगावरचा भरजरी शालू, अंगावरचं वस्त्र मी कसं फाडू? जवळ काही दिसत नाहीये. पण त्याच वेळेला आमच्या द्रौपदीनं मात्र अंगावरचा भरजरी शालू असणारा टार दिशी फाडून काढला, पट्टी काढली आणि ती पट्टी असणारी भगवंताच्या बोटाला बांधली होती. याचं स्मरण माझे भगवान का करणार नाहीत? आणि ज्या वेळेला मानलेली बहीण आपल्या भावासाठी अंगावरचं भरजरी वस्त्र असणार त्याचा असणारा तुकडा बाजूला काढते आणि माझ्या बोटाला बांधते, माझ्या बहीणबाईची विटंबना मला कशी सहन होणार आहे? आणि त्याच वेळेला माझे भगवान असणारे समोर आलेले, कोण निराकार परमेश्वर असणारा कुठल्या रूपानं प्रगट होतो सांगता येत नाही. तो दिसत नाहीये पण जगात आहे. आमच्या अंगाला हवा स्पर्श करून जाते, दिसत नाही पण नक्की ती आहे. फुलातला सुगंध दिसत नाही पण फुलात सुगंध आहे. पण फुलातल्या सुगंधाचं महत्व ओळखायचं असेल तर साधक रूपी भ्रमर बनावं लागतं. त्याच वेळेला फुलातल्या सुगंधाचं महत्व कळणार. हरिपाठी गेले ते निवांतची ठेली, भ्रमर गुंतले सुमन कळिके. माझा निर्गुण निराकार परमेश्वर असणारा सगुण रूपानं प्रगट होतो आणि मोठ्या प्रेमानं आनंद असताना मिळतो. काय भाग्य आहे देवा! आणि असं भाग्य जर आम्हाला आमच्या जीवनात प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यासाठी याची जीवनामध्ये नितांत गरज आहे. तुझ सगुण मनोके निर्गुण रे, तुझ सगुण मनोके निर्गुण रे. सगुण निर्गुण एक गोविंदू रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे, गोविंदू रे एक गोविंदू रे. माझा भगवान सगुण आणि निर्गुणाच्या पलीकडचा आहे आणि ते भगवान सगुण रूपानं प्रगट झालेले आहेत. आणि सगुण रूपानं प्रगट होऊन माझ्या द्रौपदीला मोठ्या प्रेमानं वस्त्र पुरवठा करू लागलेले आहेत.
खऱ्या अर्थानं बहिणीवर जर कोणी अन्याय करत असेल, मुलीवर कोणी अन्याय करत असेल, तर मुलींना संरक्षण प्राप्त करून देणे आमची भारतीय संस्कृती आम्हाला सांगते. ग्रंथाचं वाचन करा, ग्रंथाचं चिंतन करा. परंतु एखाद्या आई बहिणीवर कोणी अन्याय करत असेल तर आई बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी आपण आपल्या जीवनातलं कर्तव्य पार पाडणे हाच खरा परमार्थ आहे. परमार्थ परमार्थ म्हणजे काय? आज संस्कृती टिकवायची असेल, संस्कृतीचं जतन करायचं असेल, तर त्यासाठी सतत आम्हाला थोर अशा महात्म्यांचे विचार आत्मसात करावे लागणार आहेत. नुसते आत्मसात करून चालत नाही, त्याचं आचरण आम्हाला आमच्या जीवनात करावं लागणार. आणि हे जेव्हा आमच्या जीवनात घडेल, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी याचा वापर नेहमी चांगल्या कामासाठी करा. डोळ्याला वाईट वासना येऊ देऊ नका. आमचं पवित्र जीवन सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारण. म्हणून मुलीवरती जे चांगले संस्कार घडलेले असतात, मुलावरती चांगले संस्कार घडलेले असतात. आज खऱ्या अर्थानं आमच्या देशाचा आदर्श आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये देत असताना स्वामी विवेकानंदासारखं रत्न उगीच बोलून गेलेलं नव्हतं. ज्या स्वामी विवेकानंदांचं भाषण ऐकून एक तरुणी असणारी धावत धावत समोर आली होती, पण त्याच असणाऱ्या माऊलीला मोठ्या प्रेमानं आमचे स्वामी विवेकानंद बोलतात. तिची फक्त एकच इच्छा होती, आपल्यासारखा पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा, रूपवान, गुणवान आणि ज्ञानवान. एवढीच इच्छा आहे ना. शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये, अमेरिकेसारख्या खंडप्राय देशामध्ये ज्याने भारताचं प्रतिनिधित्व करत असताना, या हिंदुस्थानचं प्रतिनिधित्व करत असताना सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकलं. माय ब्रदर्स अँड माय सिस्टर्स, जगाच्या पाठीवर पहिला शब्द प्रयोग करणारे माझ्या बंधू आणि भगिनीनो, सर्व मंत्रमुग्ध झाले, सर्वांना भाव समाधी लागलेली. आणि त्यामध्ये ती एक तरुणी भाषण ऐकलेली, एकांत ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांचा आहे, तेव्हा तिथे त्यांना भेटण्यासाठी गेली आणि त्यांच्याशी संवाद करते. फक्त माझी इच्छा पूर्ण करा, आपल्यासारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा, एवढी माझी इच्छा तुम्ही पूर्ण कराल का? स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंसांचे लाडके भक्त आहेत. विश्वनाथ बाबू हे त्यांचे वडील आहेत. भुवनेश्वरी ही आई आहे. आई वडिलांनी लहानपणापासून केलेले संस्कार आहे त्या तरुणावरती. आणि असा युवक, एक तरुण असणारा, आमच्या पवित्र असणाऱ्या भारत देशाचा आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये जेव्हा आपल्या पवित्र वाणीच्या द्वारा अनेकांना एक योग्य असणारी संस्काराची दिशा दाखवतात, आणि त्यात स्वामी विवेकानंदांनी चिंतन केलं क्षणभर, आणि चिंतन करून उत्तर द्यायला सुरुवात केलं. तुमची इच्छा पूर्ण झाली समजा. त्या तरुणीला आनंद झाला आणि तिने विचार केला, आता असा पुत्र आपल्या पोटी जन्माला येणार. त्याच वेळेला स्वामी विवेकानंद बोलतात, आजपासून तुम्ही माझी आई आणि मी तुमचा मुलगा. हा आदर्श आमच्या जीवनात घडणं काळाची गरज आहे. काय चाललंय आज? नाना प्रकारचे विडंबन चाललेले. हे थांबवायचं असेल तर अशा सत्पुरुषांचे विचार आम्हाला आत्मसात करावे लागतील. हे मुली म्हणजे त्यागाचं जीवन आहे हो. एका घराचा नाहीये, 2 घराचा उद्धार करणाऱ्या मुली आहेत. ज्या तळ हातोरच्या फोडासारखं आई वडिलांनी लेकराला सांभाळलेलं असतं, लहानाचं मोठं केलं असतं. मुलापेक्षा मुलीची काळजी आई वडिलांना अधिक असते. काचेचं भांडे मुलीचं जीवन म्हणजे. माझ्या लेकरावर कोणी अन्याय करू नये, रात्रंदिवस आई वडिलांना काळजी असते. मुलगी जर शाळेला गेलेली असेल, महाविद्यालयात गेलेली असेल, तर घरी येईपर्यंत आई वडिलांना काळजी असते. म्हणून त्यावेळेला प्रत्येकामध्ये भावाची भूमिका तयार झाली पाहिजे पाहत असताना. आणि बहिणीवर कोणी अन्याय करत असेल तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सतत झटलं पाहिजे. ह्या वाचेचा वापर, ह्या देहाचा वापर नेहमी चांगल्या कामासाठी करा. देह झिजला तरी चालेल, देह गेला तरी चालेल, परंतु आपल्या हातून मात्र नेहमी चांगलं काम झालं पाहिजे. कथा कीर्तन हे करमणुकीसाठी नसतात, मनोरंजनासाठी नसतात, टाइमपास करण्यासाठी नसतात. याच्यातून हा आम्हाला आत्मबोध घ्यायचा आहे.
म्हणून याचा विचार आता तरी करा. आता तरी पुढे हाचे उपदेश, आता तरी पुढे हाचे उपदेश, आता तरी पुढे हाचे उपदेश, आता तरी नका करू नाश अविचारता, नका करू नाश अविचारता, सकळांचे पाया नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, सकळांचे पाया माझे दंडवत, सकळांचे पाया माझे दंडवत. कधी कधी 2 गिअरवर गाडी चालवावी लागते, कधी कधी 3 गिअरवरही चालवावी लागते. गोड अशी मृदंगाची चेहऱ्यांची साथ आहे. अगदी स्मित हास्य, हास्यमुख चेहरा, हे परमेश्वर अंतःकरणाची कृपा आहे खऱ्या अर्थानं. पाऊस पडू लागला की मोर जसा नाचायला सुरुवात करतो, चंद्राचं दर्शन झालं की चकोर पक्षाला आनंद होतो. आता परवाच्या दिवशी संकष्ट चतुर्थी आहे. प्रतिवर्षाप्रमाणे श्री क्षेत्र तुळजापूर येथे विठ्ठल रुक्मिणी माता यांच्या पवित्र दरबारामध्ये सेवा आहे. दरवर्षीचा नियम गेल्यानंतर आईसाहेबांचा आशीर्वाद घ्यायचा. ज्यावेळेला चंद्रोदय झालेला आहे त्यावेळेला मोठ्या प्रेमानं सर्वांनी प्रसाद घ्यायचा आणि प्रसाद घेतल्यानंतर मोठ्या प्रेमानं नारदाच्या गादीकडे जायचा आणि मोठ्या प्रेमानं आनंद घ्यायचा भगवंता. सांगायचं तात्पर्य, चंद्राचं दर्शन झाल्यानंतर सर्वात मोठा आनंद कुणाला होत असेल तर चकोर पक्षाला होतो. आम्हाला का आनंद होता कामा? आज चंद्र पाहायला मिळाला आम्हाला. आमचे शिंदे साहेब मगाशी बोलले चंद्र सुंदर दिसू लागले. आज पौर्णिमेनंतरची प्रतिपदा कृष्ण पक्षातली, चंद्राचा प्रकाश सर्वांना एक सात्विकता प्राप्त करून देतो. शीतलता असते चंद्राच्या प्रकाशामध्ये आणि शीतलपणा सर्वांना आकर्षित करत असतो. त्यावेळेला सर्वात मोठा आनंद चकोर पक्षाला होतो. शेतातून गाय चरून आली की सर्वात मोठा आनंद वासराला होतोय. आता गाय चरून आल्यानंतर दूध आपल्याला मिळणारे, प्रत्येकाला आनंद होणं वेगळा भाग येतो. पण गाय असणारी आई पाना सोडेपर्यंत नवे नवे आपल्या बाळाला तर पाजतेच, परंतु पुन्हा सुद्धा दूध आपल्यासाठी ठेवते हो. पण सर्वात मोठा आनंद मिटक्या मारत मारत दूध पित असताना वासराला होतोय. तसा आनंद आम्हाला भगवंता तुझं नाम घेताना झाला पाहिजे. आळस येत नाही, कंटाळा येत नाही, थकवा येत नाही, उदासीनता येत नाही. इतर वेळेला टेन्शन येणं साहजिक आहे, कारण संसार म्हटल्यानंतर सुखाने दुःखाशी सामना करावा लागतो. संसार म्हटलं की अनुकूल प्रतिकूल प्रसंग जीवनात येत असतात. कधी मनासारख्या घटना घडतात, कधी मनाच्या विरोधी घटना घडत असतात. हे संसारात चाललेलंच आहे. पण संसारच आमचा जेव्हा भगवंत तुझ्या नामचिंतनामध्ये परमार्थ स्वरूप होतो,
त्यावेळेला मात्र आम्हाला सुख आणि दुःखाच्या पुढे जाण्याचा योग येतो. आनंद कोंदला मागे पुढे ह्या अवस्थेला माणूस पोहोचतो. आणि म्हणून असा आनंद कुणाला मिळतो याच उत्तर दिलेलं आहे. जसा मोराला पाहिल्या नवे 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 मेघ राजा वर्षाव करू लागला. आता मगा नक्षत्र चालू आहे, वाहन कोणलाय. मोठ्या प्रेमानं आनंद तर प्रत्येकाला होतो, पण पाऊस पडताना सर्वात मोठा आनंद मोराला होतो. चंद्राला पाहिलं की चकोर पक्षाला होतो. शेतातून गाय चरून आली की वासराला होतो. तसं साधू सत्पुरुषांचं जीवन असतं. साधू सत्पुरुषांचं दर्शन झालं की मनाला समाधान प्राप्त होतं. आणि हेच समाधान आम्हाला आमच्या जीवनात ओळखायचं असेल तर समाधानासारखं जगात काहीच नाही. वारा पिऊन देखील साप कधी दुबळे नसतात. रानटी हत्ती गवत खाऊन देखील ताकदवान असतात. आणि ऋषी मुनी कंदमुळे खाऊन देखील समाधानाचं जीवन जगत असतात. श्रावण महिना अनेकाला श्रावणी आहे, पण या श्रावण महिन्याचं महत्व कशामुळं? ज्या श्रावण बाळानं आपल्या जिवंत आईवडिलांची सेवा केली त्या श्रावण बाळाची आठवण म्हणून हा श्रावण महिना. भगवंता आणि तू साक्षात जगाचा मालक 8वा अवतार घेत असताना ज्या दिवशी माझ्या श्रावण बाळानं इहलोकीची यात्रा आपल्या आईवडिलांची सेवा करत करत ज्या दशरथ राजाकडून बाण लागला होता, आईवडिलांना ताण लागली होती, पाणी आणण्यासाठी गेलेला बाळ पण आपल्या आईवडिलांचा विसर पडू दिला नाही. एकच माझी इच्छा आहे, फक्त माझ्या आईवडिलांना नेऊन पाणी पाजा. घडून गेलेल्या गोष्टीचं दुःख करू नका. दशरथ राजे बोलतात, मी बाळा तुला जाणीवपूर्वक बाण मारला नाहीये, माझ्या हातून तुला चुकून बाण लागला. पण श्रावण बाळ बोलतात, व्याकुळलेल्या अवस्थेमध्ये माझ्या आई वडिलाला नेऊन पाणी पाजा, एवढीच या बाळाची इच्छा आहे. आणि त्या बाळानं आई वडिलांचं स्मरण करत करत आपली इहलोकीची यात्रा संपवली. मने वाचा करणी जयांची भजने देवांचे वाहने, ते शरीर जाती क्षणी देवचे झाले. हे ज्यांना कळलं धन्य माता पिता तयाचे. आपुल्या कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. भगवंताने विचार केला, आपला 7वा अवतार झाला, पण 8वा अवतार घेण्यासाठी आपण श्रावण बाळानं ज्या दिवशी आपल्या आईवडिलांची सेवा करत करत इहलोकीची यात्रा संपवली, त्या श्रावण बाळाची आठवण म्हणून आपल्याला याच महिन्यात अवतार घ्यायचा. आणि मोठ्या प्रेमानं श्रावण म्हणून ओळखला जाणार हा महिना. दशरथे मारिला तोची होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वसुनाम तिथी बुधवाराशे शुक सांगत से परीक्षिते. रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र, माया घाली अस्त्र रक्षपाळा. नवग्रह अनुकूल सर्वांचे ते मूळ, वसुदेव कपाळ धन्य धन्य. जयाचा तोंश तयासी आनंद, माझे कुळी गोविंद अवतरला. आयोनी संभव नोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. नामदेव महाराजांनी गोड वर्णन केले. म्हणून साक्षात माझ्या भगवंतानं त्या स्थितीला अवतार असणारा घेतला. म्हणून श्रावण महिन्याचं महत्व केव्हा आहे? जेव्हा श्रावण बाळाच्या जीवन चरित्राचा आदर्श आम्ही आचरणात आणूया, त्याच वेळेला श्रावण महिन्याचं महत्व कळणार आहे. मग श्रावणी करा, व्रत करा, पण सर्व करत असताना याला मात्र विसरू नका, कारण 5 पर्वकाळ शास्त्रानं सांगितले. वारकरी संप्रदायामध्ये जसं एकादशी आणि सोमवार व्रताला महत्व आहे, तसं 5 पर्वकाळ सांगितले. पर्वकाळ विशेष भागवत धर्मी,
नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तम उत्तम शिवरात्री, हे 5 व्रत कधी विसरू नका. असा एक आनंद मिळतो. माझ्या तुकोबऱ्यांचं पूर्ण जीवन पाहिलं तर फक्त 42 वर्षाचं जीवन आहे. आपल्या 42 वर्षाच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रेमानं त्यांनी केलेली उपासना, त्यांनी केलेला भगवंता साधनेचा अंतःकरणापासूनचा छंद तू असणारा, मोठ्या प्रेमानं माझ्या तुकोबऱ्यासाठी रात्रंदिवस जागा राहिलास ना. मग भंडाऱ्याच्या डोंगरावर असतील, गोरोडीच्या डोंगरावर असतील, भामचंद्र डोंगरावर असतील, त्यावेळेला माझ्या भगवंतानी काय करावं? फक्त भगवंता नवे नवे तू आणि ते वेगळे नाही. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. फक्त तू निर्गुण आहेस आणि सगुण रूपानं संत रूपानं तू जगात येतोस. हरी ते संत, संत ते हरी, आईशे वेदचारी बोलतात. म्हणून मी कशाला गर्व करावा? तूच बोलतोस ना, तू सर्व करतोस ना. कारण देवते संत निमित्त त्या प्रतिमा. सूर्य आहे म्हणून प्रकाश आहे, फूल आहे म्हणून सुगंध आहे, तसं तू आहेस म्हणून आम्ही. पण मी कशासाठी विनाकारण मी बोलतो, मी करतो असा अहंकार करावा? आपुलिया बळे नाही मी बोलत, सका कृपावंत वाचा त्याची. साळुंकी मंजूळ बोलत शेवानी, साळुंकी मंजूळ बोलत शेवानी, साळुंकी मंजूळ बोलत शेवानी. कविता धनी वेगळाची, कविता धनी वेगळाची, साळुंकी मंजूळ बोलत शेवानी, साळुंकी मंजूळ बोलत शेवानी. बासरीतून किती जरी आवाज गोड निघत असला, ती बासरीची किमया नाही. आवाज काढणारा वेगळा आहे. मृदंगातून गोड आवाज बाहेर पडतोय, पण वाजवणारे वेगळे आहेत. सूर्ययंत्रातून गोड आवाज बाहेर पडतो, पण वाजवणारे वेगळे आहेत. तसं या देहरूपी बासरीतून किती जरी गोड आवाज निघत असला तरी आवाज काढणारा तो विठोबा रुक्माई.
त्याच्या कृपेने प्राप्त परिस्थितीत नेहमी समाधान माणसानं मानव ठेविले अनंत तैसेचे राहावे चित्त्या असू द्यावे समाधान. समाधान कुठे विकत मिळत नाही. शांती परते नाही सुख ये रावघेची दुःख म्हणून शांती दारा उतराल पहिलं तिरा. पण माझे तुकोबरे बोलतात आपुल्या बळे नाही मी बोलत. सखा कृपावंत वाचा त्याची किंवा सखा भगवंत वाचा त्याची. साळुंकी मंजूळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाची. काय म्यापा मारे बोलावे उत्तार काय म्यापा मारे बोलावे उत्तार काय म्यापा मारे बोलावे उत्तार काय म्यापा मारे बोलावे उत्तार. परिचा विश्वंभरे बोलवेले परिचा विश्वंभरे बोलवेले परिचा विश्वंभरे बोलविले परिचा विश्वंभरे बोलविले परिचा विश्वंभरे बोलविले परिचा विश्वंभरे बोलविले. साळुंकी मंजूळ बोलत सेवानी साळुंकी मंजूळ बोलत सेवानी. काय म्यापा मरे बोलावी उत्तरे. आम्हाला कोणीतरी सांगणारा आहे म्हणून आम्हाला वास्तविक पाहता भगवंता हा रस्ता सापडलेला आहे. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही. भगवंता तुझी ओळख होण्यासाठी हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. संतावीन प्राप्ती नाही ऐशी वेद देती ग्वाही. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथा. म्हणून भगवंता आम्हाला आमच्या जीवनामध्ये मी कोण बोलणारा काय म्यापा मरे बोलावे उत्तरे. ज्यावेळेला स्वामी विवेकानंद बोलतात तुम्ही माझी आई आणि मी तुमचा मुलगा. आणि त्याच वेळेला ती तरुण स्त्री आयुष्यभर असणारी स्वामी विवेकानंदांचं शिष्यत्व पत्करते आणि त्यांच्या पवित्र विचाराचा प्रचार आणि प्रसार जगभर करायला सुरुवात करते. आम्हाला मार्गदर्शक योग्य असले पाहिजे. आम्हाला सांगणारा योग्य असला पाहिजे. बोलणाऱ्याकडे पावित्र्य असेल तरच त्याचा प्रभाव ऐकणाऱ्याकडे होत असतो. बोलणारा जर विचारानं पवित्र नसेल तर त्याच्या विचाराचा प्रभाव समोरच्या व्यक्तीवर कधीच पडू शकत नाही. जमीन चांगली मशागत केलेली असावी आणि त्याच्यात केलेली पेरणी कधीच वाया जाऊ शकत नाहीये. परंतु आम्ही जर दुर्लक्ष केलं मशागत करण्याकडे
तर प्रचंड तण वाढल्याशिवाय राहू शकत नाहीये. तसं विकाराचं तण सुद्धा ह्या हृदय मंदिरात कधी तयार होईल हे सांगताच येत नाही देवा. म्हणून सतत त्याचं स्मरण असलं पाहिजे आम्हाला. नित्यनेमाचा हरिपाठ का घ्यावा? मला आनंद वाटला. आपल्या पुण्यपावन नगरीमध्ये नांदुर्गा इथे नित्यनेमाचा हरिपाठ, नित्यनेमाची आरती, समोर बसलेले माऊली आहेत. मला आनंद वाटला. जेव्हा मंदिरामध्ये आवाज आला मला, तेव्हा म्हटलं मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाने आवाज कुठून मला ऐकायला मिळतो? आणखीन काही प्रोग्राम आहे का? हा नित्यनेमाचा सोहळा आहे म्हटले. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नित्यनेम कसं आम्हाला अन्न वस्त्र निवारा ह्या आवश्यक गरजेची किंवा आम्हाला या मूलभूत गरजा मिळाल्या पाहिजे, त्यासाठी सातत्याने आपला प्रयत्न चाललेला असतो. तसं आमच्या जीवनाला आत्मिक समाधान आणि मानसिक शांती मिळवण्यासाठी भगवंत तुझ्या नित्यनेमाची गरज आहे. किती वेळ लागतोय? अर्धा तास. पण काही लोकांना अर्धा तास सुद्धा वेळ मिळत नाही. काय सांगायचं? पक्षी मोठ्या प्रेमानं अंगणावरती येतात, उतरतात, परंतु त्याच्यामध्ये गुंतले जात नाहीत. संसार जरूर करायचा आहे मला, पण संसार करत असताना त्याच्यात आसक्त राहायचं नाही. त्याच्यातून थोडं तरी बाहेर पडलं पाहिजे. आणि त्याच वेळेला त्याचा संसार सुद्धा दररोजचा परमार्थ स्वरूप होतो. आजी संसार सुफळ झाला गे माय, आजी संसार सुफळ झाला गे माय, आजी संसार सुफळ झाला आजी संसार देखिएले पाय विठोबाचे, देखिएले पाय विठोबाचे, तो मजवावा, तो मजवावा, तो मजवावा, तो मजवावा. देखिएले पाय विठोबाचे, कालच माझ्या जन्मभूमीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. गेली 63 वर्षापूर्वी आजोबांनी लावलेलं रोपटं मोठ्या प्रेमानं पंचक्रोशीतील भाविक येतात आणि मोठ्या प्रेमानं आनंद घेतात. गुरुदेवांच्या आशीर्वादाने सर्वांचे आभार मानले शेवटी, आणि मोठ्या प्रेमानं प्रतिवर्षी असाच आपला सर्वांचा सहभाग असावा अशी ग्रामस्थांच्या वतीनं असणारी सर्वांना प्रार्थना केली. खऱ्या अर्थानं भगवंत, आम्ही जोपर्यंत समोरच्या माणसाला सन्मानपूर्वक बोलत नाही तोपर्यंत आपण जगाला आमचा सन्मान करावा याची अपेक्षा कधीच करू नये. मोठ्या प्रेमानं बोलत असतो. रिस्पेक्ट इज द फाउंडेशन ऑफ एनी रिलेशनशिप. रिस्पेक्ट जोपर्यंत तुम्ही समोरच्या माणसाला देत नाहीत तोपर्यंत त्याच्याकडून रिस्पेक्टची अपेक्षा कधी करूच नका. वारकरी संप्रदायानं संस्कार दिलेत. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. वारकऱ्यांची लक्षणं पाहिल्याबरोबर लक्षात येतात. वारकरी मोठ्या प्रेमानं टाटा बाय बाय करत नाही. वारकरी हे पवित्र मस्तक त्या पवित्र असणाऱ्या चरणावर वंदित करत असतो. नतमस्तक होऊन मोठ्या प्रेमानं, हे माझे प्रारब्धाचे अनेक प्रकारचे भोग आहेत, सत्पुरुषांच्या पवित्र चरणावर जर हे डोकं टेकवलं गेलं तर माझे बरेचसे असणारे, तीव्र असणारे सौम्य स्वरूपामध्ये माझे प्रारब्धाचे भोग नक्कीच होतील. कळस जरी सोन्याचा असला तरी देखील कळसाकडे माणूस जरूर पाहतात, पण मस्तक मात्र दगडाच्या पायरीवर ठेवतात. अनेक सत्पुरुषांच्या पवित्र चरणाची धूळ त्या पायरीवर पडलेली असते. म्हणूनच माझे नामदेव महाराज यांनी देवाला प्रार्थना केली होती की देवा, तुझ्या चरणाजवळ मला जागा मिळावी. हेची देवा पै मागत, चरणसेवा अखंडित, वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. आणि तेच नामदेव महाराज श्रीमंत जगद्गुरु तुकोबर यांच्या रूपाने जगात परत आलेले.
संतांचं येणे स्वतंत्र आहे आणि संतांचं जाणे स्वतंत्र आहे. विल पॉवर आहे त्यांच्याकडे. वेर देर इज अ विल देर इज अ वे. जिथे इच्छा तिथे मार्ग आहे. हा अधिकार माझ्या संतांचा आहे. काय अधिकार? चंदनाचे हात पाय हे चंदन, चंदनाचे हात पाय हे चंदन, परिसा नाही ही न कोणी अंग, परिसा नाही ही न कोणी अंग, ही न कोणी अंग, दीपा नाही पाटी बोटी अंधकार, दीपा नाही पाटी बोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड, सर्वांगी साखर अवघी गोड, अवघी गोड, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, तुका म्हणे तैसा सज्जनापासोनी पाहता अवगुण मिळे. जर एवढा त्याग आहे सज्जनांचा. म्हणूनच माझे ज्ञानोबाराय हरिपाठातल्या 6व्या क्रमांकाच्या अभंग सांगतात. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिशे जनी वनी आत्मतत्वी. माझे शांती ब्रह्म एकनाथ महाराज सुद्धा हरिपाठातून सांगतात, जे जे दृष्टी दिशे ते ते हरी रूप पूजा ध्यान जप त्याशे. खऱ्या अर्थानं असा महात्मा आपल्याकडे मोठेपणा कधीच घेत नाही. काय म्या पामरे बोलावी उत्तरे, जया अंगे मोठेपणा, जया अंगे मोठेपणा, तया यातना कठीण, रत्नखोर लहानपण देवाकडे मागा. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. नम्रता जीवनात फार महत्वाची. आणि हे जेव्हा नम्रता रूपी अलंकार प्राप्त होतो तेव्हा त्यांच्या मुखातून नवे नवे पण माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाचं आचरण करण्याचं भाग्य आम्हाला मिळणार आहे. काय म्या पामरे बोलावी उत्तरे, परित्या विश्वंभरे विश्वाचं खऱ्या अर्थानं पालन करणारा, विश्व निर्माण करणारा आणि त्याच असणाऱ्या भगवंताला मोठ्या प्रेमानं आम्हाला ओळखावं लागेल. खऱ्या अर्थानं भगवंत हे जर आम्ही आमच्या जीवनामध्ये ओळखलं गेलं. चिमुकलं बाळ मुली सासरी नांदायला निघतात हो, पण गावाच्या विशीपर्यंत गावातले लोक जेव्हा वाट्या लावण्यासाठी त्या बाळाला चाललेले असतात, प्रत्येकांच्या डोळ्यातून अश्रू असतात.
लेकरू चाललेलं आहे. सासरी किती श्रीमंती असू द्या आणि माहेरी किती गरिबी असू द्या, आपल्या माहेराला ती मुलगी आयुष्यात कधीच विसरत नाही. कन्या सासुरासे जाय, मागे परतून पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. जसं चिमुकल्या बाळाला मुलीला आस लागलेली असते आपल्या माहेराची, माहेराला बाळ कधीच विसरत नाही, तसं आम्हाला भगवंता तुझा विसर कधीच पडू नये. म्हणून माझ्या तुकोबऱ्याने दृष्टांत मुलीचा दिला. कन्या सासुऱ्याशी जाय, मागे परतून पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. चुकल्या माय बाळ हुरहुर पाहे. आमच्या माऊलीच्या मुखातून मगाशी निघाला होता, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. तळमळ तळमळ अंतकरणात नेहमी असावी, आणि तळमळ जर अंतकरणामध्ये असेल तर निश्चितपणाने तू भगवंता तुझा असणारा कृपेचा आशीर्वाद कधीच विसरू शकत नाही. मी निमित्त आहे देवा, रिकाम्याच हाताने जगात आलो, रिकाम्याच हाताने जाणार आहे. हरिविना कोणी नाही सोडविता, पुत्र बंधुकांता संपत्तीचे अंतकाळी कोणी नाही. बा सांगाती साधूंचे संगती हरिजोड. भगवंता पक्षी झाडावरून खाली येतात, किलबिल किलबिल गोड आवाज ब्रह्ममुहूर्तावर काढतात आणि दिवसभर इकडे तिकडे भ्रमण करतात, परंतु संध्याकाळ सूर्यास्त झाला की आपल्या खोप्याकडे येतात. पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनिया राहती. म्हणून भगवंता आमच्या जीवनात तो आदर्श घेत आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनिया राहती. पक्षी अंगणी उतरते, प्राजिनाची दोरी वस्ती कर वस्ती आला, प्राप्त काळी उठून गेला. शरण एका जनार्दन आईशी असता भय कवन. म्हणून भगवंता तो आदर्श आम्हाला घ्यावा लागेल. आदर्श जर आम्हाला घेता आला, पांगळ्यांचा सुद्धा तू सांभाळ करतोस, मुक्यांना सुद्धा तू सांभाळतोस ना, बहिऱ्यांचा सुद्धा सांभाळ करतोस ना. आमचे मुक्तेश्वर मुके होते, पण तुला किती प्रिय होते भगवंता. वास्तविक पाहता हा आनंद घ्यायचा असेल, सुरदास आमचे आंधळे होते, पण सुरदासांनी गायन सुरू केलं की तुम्ही मंत्रमुग्ध होऊन जावं. आमचे कुर्मदास पांगळे होते, पण कुर्मदासासाठी तुम्ही पंढरीहून आलात ना. कुर्मदास शेवटचा दृष्टांत सांगून सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करूया.
संत श्रेष्ठ भानुदास महाराज हे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे पंजोबा यांचं कीर्तन असणारं प्रतिष्ठान नगरीमध्ये होतं, म्हणजे सध्याच्या पैठणमध्ये. कुर्मदास आपल्या आईला बोलतात, आई माझी इच्छा आहे कीर्तनाला येण्याची. आई बोलते, बाळा मलाच आधार घेऊन जावं लागतं रे कीर्तनाला, आणि तुला मी कसं घेऊन जाऊ रे. आई मी तुला कधीच त्रास देणार नाही बरं पुढे, पण आजच्या दिवस माझी इच्छा आहे कीर्तन ऐकण्याची. तू सहकार्य केल्याशिवाय मला तिथपर्यंत नाही पोहोचता येणार. आईच्या सहकार्यानं तो बाळ असताना भानुदास महाराजांच्या कीर्तनामध्ये गेला, कीर्तनामध्ये रममान झाला. तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, जे नामची नाही पापाचे आईचे केले. जसं ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे. काय आनंद आहे, माझ्या भानुदास महाराजांच्या मुखातून अनेक पवित्र शब्द बाहेर पडू लागले, अनेक ग्रंथाचे आधार देऊन बोलतात. सेवा झालेली आहे, आरती झालेली आहे. आणि मोठ्या प्रेमानं जेव्हा कुर्मदास आता चल कीर्तन झालं, आईला ते बाळ बोलायला सुरुवात करत, आई मी तुला बोललो होतो ना, मी तुला कधीच त्रास देणार नाही, मला घेऊन चल म्हणून. आता आई मी नाही घरी परत येणार. आईच्या डोळ्यातून अश्रू आले. अरे बाळा, अरे घरी यायचं नाही म्हणजे काय नेमकं. आई आता भानुदास महाराज आणि यांचे सर्व असणारे वारकरी दिंडीतले यांच्याबरोबर मी पंढरीला जाणार आहे. अरे बाळा, इथपर्यंत येण्यासाठी तुला आधार घ्यावा लागला आपल्या आईचा, आणि तू पंढरीपर्यंत कसा जाणार आहेस. आई करता करू येतात तू, काळजी करू नकोस. तुझ्या पोटात असताना मला कुठून ऑक्सिजन मिळत होता, आपण विचार कर. आईच्या पोटात असताना कुठून ऑक्सिजन मिळत होता, करता करू येतात तो. जन्माला आल्यावर दुधाचं प्रोडक्शन तयार करणारा दुसरा कोण आहे हो, तोच आहे हो. आई काळजी करू नकोस, मी जाणार. अरे मोठ्या प्रेमानं कुर्मदास भानुदास महाराज ऐकतात. भानुदास महाराज विचार करतात, त्या बाळाला इथपर्यंत नेण्यासाठी आईचा आधार घ्यावा लागला, ही पंढरी कशी गाठणार आहे. भानुदास महाराजांच्या पुढे सुद्धा प्रश्न निर्माण झाला, आणि भानुदास महाराजाकडे पाहून चरणाला घट्ट मिठी मारली, मस्तक चरणावर टेकवलं, आणि एकच बोलून जातात, कुर्मदास फक्त तुम्ही आशीर्वाद मला द्या. हो म्हणा, तुमच्या रूपानं माझा पांडुरंग कसा घेऊन जाईल पत्ता लागणार नाही. कारण सद्गुरू हे संत हे ईश्वराचे प्रतिनिधी असतात. ईश्वराचं प्रतिनिधित्व करण्यासाठीच जगात येत असतात. मोठ्या प्रेमानं भानुदास महाराजांनी होकार दिला, आणि दरकोस दर मुक्काम करत करत आमचे कुर्मदास निघालेले. आणि ज्यावेळेला पंढरी जवळ आलेली आहे, अरण असताना जवळ आहे, कुर्डवाडी सोडलेली आहे. कुर्डवाडी त्यावेळेला फार मोठी वस्ती नव्हती, तुरळक असणारे लोक असायचे. आणि ज्यावेळेला आज कुर्मदास कारखाना पाहायला मिळतो आपल्याला, त्याच परिसरामध्ये माझ्या कुर्मदासांना प्रकृती साथ देत नाहीये, अंगावरचा चामडा निघून गेलेला आहे. आणि त्याच वेळेला कुर्मदास मोठ्या प्रेमानं भानुदास महाराजांना बोलतात, महाराज सद्गुरू माऊली, उद्या पंढरीला गेल्यानंतर पहिला प्रणाम तुम्ही तुमच्यासाठी करा, पण दुसरा प्रणाम माझ्यासाठी करा. भानुदास महाराजांच्या डोळ्यातून अश्रू आले, आणि भानुदास महाराज जेव्हा पंढरीमध्ये गेले, चंद्रभागेमध्ये स्नान केलं, पुंडलिकाला प्रणाम केला, आणि जेव्हा ते पांडुरंगाच्या जवळ गेले, गरुड खांबाला प्रदक्षिणा घातल्या, आणि पांडुरंगाच्या पुढे जाऊन मोठ्या प्रेमाने मस्तक जेव्हा टेकवलं, आणि परत पांडुरंगाकडे पाहिलं, परत दुसऱ्यांदा जेव्हा नमस्कार केला, तेव्हा भगवंताने ओळखलं माझ्या कुर्मदासाचा हा दुसरा नमस्कार आहे. आणि त्याच कुर्मदासाच्या भेटीसाठी माझे भगवान असणारे पंढरीहून आले, आणि कुर्मदासाला पाहतात तेव्हा व्याकुळलेल्या अवस्थेमध्ये माझे कुर्मदास असणारे निश्चेष्टित अवस्थेत पडलेले आहेत. फक्त पांडुरंग विठ्ठल एकाच सारखा श्वास चालू आहे, आणि त्याच वेळेला अंगावरचा पितांबर काढलेला आहे, कुर्मदास म्हणून हाक मारलेले. कुर्मदास पाहतात तर जगाचा नियंता भगवान समोर आहे.
काय पाहिजे सांग. बस म्हटले ऋषी मुनी जपी तपी रात्रंदिवस आपल्या सगुण रूपाचं दर्शन व्हावं म्हणून प्रयत्न करतात, पण सहजासहजी आपलं कुणालाच दर्शन होत नाहीये. बस एवढीच आता इच्छा, आणि भगवंताच्या चरणाजवळच आपली एलुकीची यात्रा माझ्या कुर्मदासानं संपवली. तुका म्हणे त्याची कोण जाणे काळा, तुका म्हणे त्याची कोण जाणे काळा, वाघवी पांगुळा पायावे, वाघवी पांगुळा पायावी नाही, साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, साळुंकी मंजुळ बोलत सेवानी. तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा, वाघवी पांगुळा पायाविने. पांगळ्यांचा सुद्धा तो सांभाळ करतो, तेव्हा मी कोण बोलणारा देवा. आपुल्या बळे नाही मी बोलत, सका कृपावंत वाचा त्याची. साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, शिकाविता धनी वेगळाची. काय म्या पामरे बोलावी उत्तरे, परित्या विश्वंभरे बोलवले. तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा, वाघवे पांगुळा पायाविने. वेळ आणि काळ कुणाचे वाट पाहत नाही. तेव्हा गुरुदेवांच्या आशीर्वादाने माझं लक्ष असतं नारदाच्या गादीवर केव्हा आपण उभा राहिलो, तिथून 2 तासाची मर्यादा सांभाळण्याचा नेहमी प्रयत्न करतो. आपला अधिक वेळ न घेता मोठ्या प्रेमानं 2 तासाची मर्यादा सांभाळून भगवंताच्या चरणी सेवा समर्पित करायची आहे. शेवटची विनवणी, शेवटची विनवणी, संत जनी परिसावी, संत जनी परिसावी. विसरतो न पडावा, विसरतो न पडावा, माझा देवा तुम्हा, माझा देवा तुम्हा. संता जनी परिसावी, विसरतो न पडावा, विसरतो न पडावा, माझा आता फार बोलू काय अवघे पाय विदित. तुका म्हणे पडिलो पाया, करा छाया कृपेची. विसरतो न पडावा, माझा देवा तुम्हा. ज्ञानेश्वर माऊली. बोला पुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम
तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी नेले येत माझे जीवने पायी पण यथामती अल्पबुद्धीने गुरुदेवांच्या आशीर्वादाने अभंगाची सोडणूक करण्याचा निमित्त मात्र प्रयत्न झाला. तसं आरणगाव म्हटलं की सावता बाबांची आठवण होते. तसं कुंडोळीच्या पुढे गेल्यानंतर लवळ लागलं की लवळ ठिकाणी गेलात तर कधी कुर्मदासासारख्या थोर महात्म्यांनी आपली ही लोकीची यात्रा भगवंताचं स्मरण करत करत कशी ठेवली. काही वर्षापूर्वी गुरुदेवांच्या आशीर्वादाने जेव्हा कुर्मदासांच्या समाधीसमोर सेवा करत होतो, अंतकरण भरून येत होतं. आई वडिलांच्या पुण्याने महाराष्ट्राच्या बाहेर आउट ऑफ स्टेट सुद्धा अनेक ठिकाणी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सेवा झाल्या. हे ऋण फार मोठे आई वडिलांचे. परवा बोलून गेलो होतो, देहदान आई वडिलांच्या कृपेने आम्हाला मिळालं. आई वडिलांच्या कृपेशिवाय आम्ही जगात आलोच नाहीये. आई वडिलांच्या कृपेनं देह मिळाला आम्हाला आणि भगवंताच्या कृपेने जीवदान आम्हाला मिळालं आणि कृपेचं दान आम्हाला संत मायबाप तुमच्या आशीर्वादाने मिळालं. हा त्रिवेणी संगम जीवनामध्ये प्राप्त झाला म्हणून आजच्या कलियुगामध्ये प्रचंड विज्ञानानं प्रगती केलेली आम्हाला सार्थ स्वाभिमान. पण विज्ञानाच्या जोडीला आत्मिक समाधानासाठी अध्यात्माची नितांत गरज आहे. आमच्या जीवनात कधी विसरायचं नाही. खऱ्या अर्थानं आज योगी बना, योगी बनो, योगी बनो, भोगी मत बनो. आहारावर विहारावर कंट्रोल ठेवा. आहार विहार म्हणजेच आहार, निद्रा, मैथून आणि भय या 4 गोष्टीवर माणसाचा संयम असला पाहिजे. त्याची प्रसन्न अवस्था जीवनात चाललेली असते. कुठल्याही वाईट व्यसनाच्या अधीन न जाता आम्हाला आमच्या जीवनामध्ये आमचा विषय जर परमार्थ झाला, दररोजचा विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला शे, लाभाची असोसे पुढे चाले म्हणा, धनाचा कृपणा लोभ जैसा, तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. जसं उदाहरण दिलेलं आहे, गंगेला एकच आस लागलेली असते, सागराची भेट, समुद्राची भेट. आणि जोपर्यंत समुद्राची भेट होत नाहीये तोपर्यंत नदीचं वाहन चालूच असतं. तसं भगवंता आम्हाला आमचं उच्चतम ध्येय प्राप्त करून घेत असताना अनेक प्रकारचे चढ उताराचे प्रसंग आले. कारण टाकेचे घाव सोसल्याशिवाय जीवनामध्ये देवपण मिळणं शक्य नाहीये. तपे विन दैवत, दिल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे. यासाठी आम्हाला भगवंता कृपेची गरज आहे आणि तू कृपा करतोस म्हणूनच हे सर्व जीवनामध्ये घडतंय. याचं सदैव आपल्या जीवनात आपल्याला स्मरण असावं. आपल्या पुण्य पावन नगरीमध्ये गुरुदेवांच्या आशीर्वादाने प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील या 23व्या वर्षातलं 3ऱ्या क्रमांकाचं हे कीर्तन रूपी पुष्प भगवंताच्या चरणी समर्पित करण्याचा योग प्राप्त झाला. तेव्हा आपला अधिक वेळ या ठिकाणी न घेता झालेली सेवा आपल्या सर्वांच्या साक्षीने
भगवंताच्या चरणी समर्पित या राष्ट्रावर प्रेम करत चला, गोमातेचं रक्षण करा, गंगेसारखं पवित्र जीवन जगा आणि साधू संतांच्या विचाराचं नेहमी आचरण करण्याचा प्रयत्न करत चला. गोमाता आम्हाला दूध देते सात्विक, गंगा मैया आम्हाला पावित्र्य कसं असावं शिकवते आणि आई वडिलांसारख्या थोर अशा महात्म्यांचं जीवन तुका म्हणे माई बापे अवघी देवाचीच रूपे साक्षात. आई आणि वडील हे देव आहेत, पण प्राणी मात्रावर सुद्धा प्रेम करत चला. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. म्हणून प्राणी मात्रात सुद्धा परमेश्वर आहे. अगदी छोटा बिडूक धावत धावत कारभारी महाराजांच्या चरणाजवळ आला. त्याला वाटलं की खरंच ही जागा मला खऱ्या अर्थानं अशी ऊब देणारी आहे. पण त्याने विचार केला, आता किती वेळ माझ्याजवळ बसतो, जरा जा की पलीकडे असताना मृदंगाचार्याकडे, मृदंगाचार्याचा जरा आनंद घे की बाबा असताना. मुख्या जीवाला सुद्धा जरी बोलता येत नसलं तरी त्यांच्या डोळ्यातल्या भावना बोलक्या असतात. आपण बघा, गोठ्याकडे गेल्यानंतर गोमातेकडे पाहिलं की गोमातेच्या पाठीवरून हात फिरवला की गोमाता आनंदाचे अश्रू डोळ्यातून गळायला सुरुवात करते. आमचे ऑडिटर साहेब समोर बसलेले आहेत. ज्या वेळेला ते गावाकडे जातात त्या वेळेला ते बोलतात, खरोखर मला ते मोठ्या प्रेमानं आप्पा म्हणतात. आप्पा, जेव्हा शेतात जातो ना आणि गोठ्याकडे पाहतो ना, तेव्हा माझे असणारे मुके जीव असणारे काबाड कष्ट करणारे जेव्हा पाहतात ना, आनंदाचे अश्रू गळतात आणि मला राहत नाही. त्यांच्या पाठीवरून सारखा हात फिरवतो आणि तसे तसे ते डोळ्यातून आनंदाचे अश्रू बाहेर काढतात. प्राणी मात्रांना सुद्धा परमेश्वरा मोठ्या प्रेमानं ही सद्बुद्धी तू दिलेलीस. जैशी दीपकळिका धकुटी परी बहुतेजा ते प्रगटी, तैशी सद्बुद्धी थेकुटी म्हणून अशी सद्बुद्धीची ज्योत आमच्या जीवनामध्ये प्रज्वलित व्हावी अशी पुनश्च एकदा भगवंताच्या चरणी प्रार्थना करून ही सेवा भगवंताच्या चरणी समर्पित. पांडुरंग महाराजाला साखरेचा पुरवठा करत आहेत. त्याच्यामुळं पांडुरंग महाराजाला सुद्धा वाटतं सारखं बोलत राहावं. गुरुदेवांच्या आशीर्वादानं असंच प्रेम आपल्या सर्वांच्या हृदयातलं वाढत राहो असे आपल्या सर्वांच्या साक्षीनं भगवंताच्या चरणी प्रार्थना. आपुल्या बळे नाही मी बोलत, सका कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजूळ बोलत सेवानी, शिकविता धनी वेगाची, काय म्यापा मारे बोलावी उत्तरे, कविता विश्वंभरे बोलले, तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा, वागवे पांगुळा पाया विणे, साळुंकी मंजूळ बोलता सेवानी. शिकविता धनी वेगळाची, शिकविता धनी वेगळाची, शिकविता धनी वेगळाची, शिकविता धनी वेगळाची, साळुंकी मंजूळ बोलत सेवानी, साळुंकी मंजूळ बोलत सेवानी, साळुंकी मंजूळ बोलत सेवानी, साळुंकी मंजूळ बोलत यथामती अल्पबुद्धीने गुरुदेवांनी अभंगाची सोडणूक करण्याच्या निमित्त मात्र प्रयत्न झाला, तेव्हा अधिक वेळ न घेता झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित. विठ्ठल जय जय विठ्ठल.